श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. संध्याकाळच्या वेळी घरातला केर का काढला जात नाही किंवा रात्री केर काढावाच लागला तर नक्की काय करावं, यामागचं काय रहस्य आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, नेमकं काय सांगितलंय की जे फार कमी लोकांना माहिती आहे की संध्याकाळी घरातील कचरा का काढू नये. तर बघा, आजकाल अनेक घरात स्वच्छतेच्या नावाखाली कोणत्याही वेळी घर झाडलं जातं. मात्र कधीकधी अशा काही विशिष्ट वेळा असतात ज्या वेळेत घर झाडणं शुभ मानलं जात नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, आपल्या घरात वडीलधारी मंडळी अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला आडवत असतात. संध्याकाळ होताच आपली आजी किंवा आपली आई आपल्याला घर झाडू नका असं सांगत असते. लहानपणी हा एक सामान्य नियम आपल्याला वाटायचा, पण तुम्हाला माहिती आहे का की यामागे एक मोठं धार्मिक रहस्य आहे. बघा, आणि धर्मग्रंथानुसार संध्याकाळनंतर झाडू मारणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. ही एक अशी चूक आहे जी एका क्षणात श्रीमंत व्यक्तीलाही कंगाल बनवू शकते. सूर्यास्तानंतर घराचं वातावरण बदलू लागतं आणि दिवसभराच्या या धावपळीनंतर घरात सकारात्मक ऊर्जा जमा होते. मात्र जेव्हा आपण रात्री किंवा अंधार पडल्यावर घर झाडलो, जेव्हा आपण कचरा काढतो, तेव्हा ही सकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर टाकली जाते. घरात शांतता आणि आनंद टिकून ठेवण्यासाठी ही सकारात्मक ऊर्जा घरात राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. ही वेळ अत्यंत पवित्र मानली जाते. जेव्हा देवी लक्ष्मी तुमच्या घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी येत असते आणि तुम्ही त्याच वेळी घर झाडून कचरा बाहेर फेकता, तेव्हा देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि क्रोधित लक्ष्मी त्या घरात कधीही राहत नाही. जेव्हा संपत्तीची देवी क्रोधित होऊन निघून जाते, तेव्हा घरात गंभीर आर्थिक समस्या निर्माण होतात, आर्थिक संकटं सुरू होतात, तुमची बचतही हळूहळू कमी होऊ लागते. त्याचबरोबर बघा, रात्री घर झाडल्यानं घरात गरिबी आणि दारिद्र्यता येत असते. गरिबी म्हणजे घरात दुःख, आजारपण आणि क्लेश यांचं आगमन होत असतं. अनेकदा बघा, लोक नकळतपणे रात्री साफसफाई करतात आणि सर्व कचरा बाहेर फेकून देतात. असं केल्यानं कचऱ्यासोबत घरातील जी सुदैवी निघून जाते, घरात सकारात्मकता बाहेर निघून जाते आणि घरामध्ये नकारात्मकता तयार होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणं वाढतात, अनावश्यक खर्च वाढतो आणि लोक प्रत्येक पैशासाठी परावलंबी बनतात. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी हवी असेल तर संध्याकाळच्या आधी तुमच्या घरातील साफसफाईची जी काही कामं आहेत ती कामं पूर्ण करा. जर तुम्हाला रात्री केर काढावाच लागला तर कचरा रात्री बाहेर टाकू नका. तो घराच्या एका कोपऱ्यात गोळा करा आणि सकाळी बाहेर फेकून द्या. या सोप्या नियमाचं एक पालन करून तुम्ही तुमच्या घरातील संपत्ती आणि सुख कायमचं टिकवून ठेवू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.